9 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता जव्हार फाटा त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकानं वाहन तपासणी मोहीम राबवली. तपासणी दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त सीट, वैध परमिट नसणं, मुदतबाह्य रजिस्ट्रेशन, आवश्यक कागदपत्रांचा अभाव व वाहतूक नियमांचा भंग आढळून आल्यानं 13 वाहनं मोटर वाहन अधिनियम कलम 207 अन्वये ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक स्वामी व अपर पोलीस अधीक्षक विमला यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रोही कोले, जिल्हा वाहतूक शाखेचे पीआय अहिरे व त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या देखरेखीखाली एपीआय गावित व एपीआय बागुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पीएसआय सुभाष गीते, पीएन 1233 शरद धात्रक, एचसी 585 समाधान चव्हाण, एचसी 577 भास्कर मोरे व पीसी 2930 काकासाहेब निंबाळकर कारवाई पथकात यांचा समावेश होता. वाहन चालकांना सूचना: वाहनाची मंजुरी, क्षमता, वैध परमिट, फिटनेस रजिस्ट्रेशन, आरसी, लायसन्स, विमा व पीयूसी कागदपत्र सोबत ठेवावी. वाहतूक नियमांचं पालन करावं. भाविक आणि नागरिकांशी सौजन्यानं वागावं. निर्धारित भाड्यापेक्षा जास्त भाडं आकारू नये. तसंच रिक्षामधील म्युझिक सिस्टीम कमी आवाजात ठेवावी अशा सूचना वाहन चालकांना देण्यात आल्या. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय. संविधान न्यूजसाठी रामदास शीर, त्र्यंबकेश्वर.